नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि फक्त 10 मिनिटात तयार होणारी कोहळ्याची झटपट भाजी। टिफिनसाठी, डब्यासाठी किंवा जेवणात साइड डिश म्हणून ही भाजी खूप छान लागते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आता सुरुवात करूया। मी अर्धा किलो कोहळा घेतलेला आहे। त्याला आता स्वच्छ छान धुवून घेऊया। तोपर्यंत तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। कोहळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत आणि जो वरचा पार्ट आहे तो आता आपण काढून घेऊया। कमीत कमी मसाल्यात तयार केलेली आणि झटपट भाजी नक्की करून बघा। कोहळा स्वच्छ धुवून झालेला, आता त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया। आणि हो, काप करताना त्याचे एकदम मोठे पण काप करू नका, ज्यामुळे ते शिजायला वेळ लागेल। थोडे मीडियम आकाराचे काप करायचे। खायला पण खूप चविष्ट अशी लागते। प्रत्येक बायांना टिफिनला काय बनवायचं हाच प्रश्न असतो आणि प्रत्येक बायांना वाटते का कमीत कमी मिनिटामध्ये तयार होणारी भाजी कशी बनवायची, कमीत कमी मसाल्यात कशी बनवायची। तर ही रेसिपी बघाच। आता आपण छोटे छोटे काप छान करून घेतलेले आहे। आता ते एका भांड्यात आपण काढून घेऊया। त्यानंतर आपण त्यांना एकदा पुन्हा स्वच्छ पाणी घालून थोड्या वेळ तसंच ठेवून घ्यायचं। नंतर आपण आता 15 ते 20 लसूण पाकळ्या घेऊया आणि त्यांना छान ठेचून घेऊया। बारीक पण नाही आणि एकदम जाडसर पण नाही, अशा प्रकारे छान बारीक करून घेऊया। बारीक झालेले आहे, तुम्ही बघू शकताय। आता आपण गॅस ओपन करून घेऊया आणि त्याच्यावरती कढई ठेवूया। कढई थोडी गरम झाली की त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार तेल घालूया। मी याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। ही भाजी बनवताना टमाटर म्हणा किंवा मिरची, कांदा मी काहीही वापरलेला नाही आहे। जसं तेल गरम झालं त्यानंतर आपण जी लसूण पेस्ट आहे ती घालूया आणि छान मिक्स करून ढवळून घेऊया। लसूण पेस्ट टाकल्यानंतर गॅस थोडी कमी करायची, कारण की ते जळण्याची शक्यता असते। त्यानंतर छान कमीत कमी 2 मिनिट छान ढवळून घ्यायचं आणि लसूणला थोडं लालसर होऊ द्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट घालायचे आहे आणि ते मी 2 चम्मच त्याच्यामध्ये घातलेले आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार मीठ आणि थोडीशी हळदी आणि हो, गरम मसाला घालायला विसरू नका। त्यामुळेच तर कोहळ्याच्या भाजीला खूप मस्त अशी चव येते, ज्याच्यामुळे खूप मस्त लागते। आणि हो, थोडासा पाणी घालायला विसरू नका, त्यामुळे काय होतं ना, तिखट मीठ जळत नाही आणि चवीला पण खूप मस्त लागते। त्यानंतर आपण आता मिक्स छान ढवळून घेऊया आणि कमीत कमी 2 ते 3 मिनिट छान मसाला शिजू द्यायचं। जसं थोडा तेल सुटला का त्यानंतर आपण दुसरीकडे जे कोहळ्याचे काप पाण्यात डुबवून ठेवले होते त्यांना थोडंसं हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्या फोडी आता आपण ग्रेव्हीमध्ये घालायच्या। एक एक करून सर्व काप आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान रेसिपी बघत राहा। आता त्यांना छान मिक्स करून ढवळून घेऊया। मिक्स करून ढवळून झाल्यानंतर झाकण लावून घेऊया आणि कमीत कमी 2 ते 3 मिनिट त्यांना तसंच ठेवूया।
त्यानंतर एकदा आपण झाकण खोलून बघूया. बघा, आणि हो, शिजले की नाही बघण्यासाठी थोडं आपण त्याला चमच्यांनी फोडून बघायचं. बघा, आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे. त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी त्यावरती कोथिंबीर सोडून घ्यायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली कोहळ्याची भाजी तयार झालेली आहे. तर कोहळ्याचे आपण थोडेसे फायदे पण बघून घेऊया. पचन सुधारण्यास मदत करते, वजन नियंत्रणासाठी पण उपयुक्त आहे बरं का. शरीराला थंडावा देते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास पण मदत करते, हृदयाच्या रोगासाठी पण चांगली आहे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते, त्वचेसाठी लाभदायक पण आहे. तुम्ही कोहळ्याची भाजी खाताय का? फक्त चवच नाही तर या एका भाजीत आहेत आरोग्याचे अनेक फायदे. जी गरम गरम पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत खूप छान लागते. टिफिनमध्ये भरून दिल्यास मुलांसाठी आवडेल. पौष्टिक, हलकी आणि पटकन होणारी रेसिपी नक्की करून बघा. तोपर्यंत धन्यवाद. बाय.